हदगाव तालुका किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ हदगाव तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली आहे। यावेळी तहसीलदारांना निवेदन देत प्रशासनाने निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी भौगोलिक अंतर व सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता हदगाव तालुका किनवट अप्पर कार्यालयाला जोडण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले। या निर्णयामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना शासकीय कामांसाठी दूरवर किनवटला जावे लागेल असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तहसील कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले। मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम, धरणे आंदोलन आणि भव्य मोर्चे काढण्याचा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। टीव्ही 24 मराठीसाठी भगवान कदम, नांदेड, हदगाव। आज आम्ही हदगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन दिलेले आहे। प्रस्तावित जो किनवट जिल्हा होणार आहे त्या किनवट जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्याचा समावेश करू नये असं आम्ही आज निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेलं आहे। हदगाव तालुक्याच्या जनतेचा विचार जर केला तर आम्हाला नांदेड जिल्हा हा अतिशय सोयीस्कर पद्धतीचा असल्यामुळं जनतेची हेळसाळ टाळण्यासाठी आम्हाला किनवट जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्याचा समावेश करू नये याकरिता आम्ही आज काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन दिलेले आहे। आणि प्रस्तावित जिल्हा हा आमच्या सोयीचा नसल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्येच हदगाव तालुक्याचा समावेश राहावा असं आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे। करंपाडी किनवट तालुका 100 ते 150 किलोमीटर या ठिकाणी येणार आहे। कशा प्रवाशांना या आज हदगाव तालुका इथे तहसीलदार साहेब यांना आम्ही आमचे नेते माजी आमदार माधवराव पाटील जवळकर साहेब यांच्या आदेशानुसार हदगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील रुईकर व सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक, सर्व सरपंच, सर्व आमचे पदाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबाला असे निवेदन दिले की येणाऱ्या काळामध्ये आदेशित करण्यात आले की बा किनवट जिल्हा होणार आहे आणि हदगाव तालुक्याचा त्या ठिकाणी समावेश होणार आहे। हा हदगाव तालुका जर समावेश झाला तर येथील शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी यांचे पूर्ण हेळसांड होणार आहे। कारण का येथून दळणवळणासाठी, ये जा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चांगला व्यवस्थित रस्ता नाही। कारण आमच्या येथून 150 किलोमीटरच्या जवळपास हा जिल्हा लांब पडतो आणि हा रस्तासुद्धा चांगला नाही नसल्यामुळे या ठिकाणी आमचे नांदेड जिल्हाचा पुनर्वासित होऊन आम्हाला नांदेड जिल्हा पाहिजे असे या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगतो। आणि जर जिल्हा होत असेल तर आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करू।